हेच ते लोकशाहीचे खरे सौंदर्य. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यामधील कलगीतुरा आणि राजकीय वादविवाद आपण नेहमीच बघतो. मात्र आज एक आगळा-वेगळा अनुभव संसदेच्या परिसरामध्ये आपल्याला आढळून आला. ज्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसूर्य यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे एकमेकांसमोर आले. त्यावेळेला त्यांनी एकमेकांना नमस्कार करून चांगली विचारपूस केली आणि विशेष म्हणजे हा संभाषण जवळपास 2 ते अडीच मिनिटांचे संभाषण राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामध्ये झाला व एक आगळा-वेगळा अनुभव व सौंदर्य त्यांनी दिला. बघा हा संपूर्ण व्हिडिओ. त्याच प्रसंगी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांचे देखील आगमन झाले. त्यांनी देखील एकमेकांना नमस्कार करत एक प्रगल्भ अशा लोकशाहीचे सौंदर्य आपल्यासमोर व्यक्त केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी संपूर्ण समाजाला शिक्षणाचे महत्त्व कळवून दिले आणि समाजातील अनिष्ट चालीरीतींना फाटा देत अंधश्रद्धा नष्ट केली, त्याच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या दिवशी हा सुंदर क्षण बघायला मिळाला. लोकशाहीचे हे सौंदर्य असेच कायम ठेवूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.